महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत खळबळ। चौल टेकाळकर आळीत वृद्धेची चोरी दरम्यान हत्या, कानातील रिंगा माळ हिसकावून फरार। रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौल टेकाळकर आळी घर क्रमांक 517 येथे एकट्या राहणाऱ्या 70 वर्षीय मंदा प्रमोद म्हात्रे यांचा चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी झटापटी दरम्यान जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे चौल रेवदंडा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मंदा म्हात्रे या गेल्या सुमारे 10 वर्षांपासून माहेरच्या मालमत्तेची देखरेख करण्यासाठी टेकाळकर आळीतील घरात एकट्याच राहत होत्या। त्यांचे पती प्रमोद शांताराम म्हात्रे हे गुंजीस पोस्ट नवगाव तालुका अलिबाग येथे वास्तव्य करतात। दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजेपर्यंत पती पत्नींचा नियमित फोनवर संपर्क होता, मात्र 10:30 नंतर फोन उचलला न गेल्याने संशय निर्माण झाला। दिवसभर संपर्क न झाल्याने रात्री सुमारे 8 वाजता प्रमोद म्हात्रे घरी आले असता पाठीमागील दरवाजा उघडा दिसून आला। घरात प्रवेश करताच किचनमध्ये मंदा म्हात्रे बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या। तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। शरीरावर जखमा, दागिने गायब। प्राथमिक पोलीस तपासात मंदा म्हात्रे यांच्या डाव्या कानाखाली जखम, मानेच्या उजव्या बाजूस 2 वळ खुणा आढळून आल्या। तसेच कानातील सोन्याच्या रिंगा व गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून काढल्याचे पुरावे मिळाले। चोरीच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या झटापटीतच मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला। प्रमोद शांताराम म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/2026 नुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अज्ञात आरोपी विरोधात BNS 103(1), 311, 331(7) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। खून, हत्या, चोरी, लूट सदृश्य प्रकार, घरफोडी, तोडफोड, घुसखोरी संबंधित तरतूद असणारे अंतर्गत तपास उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू किसन जाधव करीत आहेत। यामध्ये पोलीस दीपक म्हशेळकर, मनीष ठाकूर, सिद्धेश म्हात्रे, सुजित कुंभार, सुग्रीव गव्हाणे, सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन तपासाला गती दिली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेसह तृप्ती भोईर, रेवदंडा।